उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या घरी दाखल। राज ठाकरेंची आई मधुवंती ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे शिवतीर्थावर। सुनबाई अपघातात अडकल्यामुळे महेश कोठारे यांची मुक्ताफळ। किशोरी पेडणेकरांची टीका तर युवराजांच्या नाईट लाईफ बद्दल बोला, म्हस्केंचं प्रत्युत्तर। तुम्ही मोदी भक्त आहात असं म्हणालात, ईडीची नोटीस आली आहे का? मराठा आंदोलक रमेश पाटलांचा कोठारेंना फोन, तर मोदींचं काम चांगलं, कोठारेंचं उत्तर। राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही। काँग्रेस नेते भाई जगतापांचं मोठं वक्तव्य। भाई जगताप यांचा मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं ठरलं। मुंबईत एकत्र लढणार, राज्यात काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी स्वबळाचा निर्णय। विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुतीची रणनीती। ठाण्यात युती संदर्भात सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना, उमेदवारी न मिळालेले उमेदवार ठाकरेंकडे जाण्याची शक्यता असल्यानं मोठा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा 27 ऑक्टोबरला मेळावा। मुंबईतल्या वरळी डोम इथे मेळाव्याचं आयोजन। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ॲक्शन मोडवर। गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार धनंजय मुंडे आणि सून म्हणून मी सुद्धा। करुणा मुंडेंकडून पहिल्यांदाच धनंजय मुंडेंचं कौतुक, तर पंकजा मुंडेंना टोला। मनसेच्या दीपोत्सवाची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून जाहिरात। शिवाजी पार्कातल्या दीपोत्सवाला येण्याचं पर्यटन विभागाचं आवाहन, मात्र आयोजक मनसेचा उल्लेख पर्यटन विभागानं टाळला। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला विलंब। आतापर्यंत मंजूर 2175 कोटींपैकी केवळ 900 कोटी वितरित। सरकारनं दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचं दिलं होतं आश्वासन। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार, लाडक्या बहिणींना भाऊबीजही मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। महायुतीच्या आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी मिळणार, मात्र 54 नवनिर्वाचित आमदारांनाच निधी मिळणार असल्यानं नाराजी। महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी मिळतो, हा विकास निधी नव्हे तर लाच, राऊतांची टीका।